गावागावात राजकीय दूध संस्था व पुढाऱ्यात याबद्दल उत्सुकता लागली असून तर्कवितर्क लढवत जोरदार चर्चा चौकाचौकात दिसून येत आहेत। जिल्ह्याची मिनी विधानसभा म्हणून ओळखला जाणाऱ्या गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार या चर्चेला आता उधाण आले। सध्याचे चेअरमन अरुण डोंगळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांची भेट घेऊन आपला राजीनामा देणार आहेत। जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विनय कोरे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके हे सुद्धा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। चेअरमन महायुतीचा होणार असा अंदाज व्यक्त केला जातोय। चेअरमन पदासाठी सध्या दोन नावं जोरदार चर्चेत आहेत, शशिकांत पाटील चुएकर आणि अजित नरके। शशिकांत पाटील चुएकर हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक व संस्थापक अध्यक्ष आनंदराव चुएकर यांचे सुपुत्र आहेत। अजित नरके चंद्रदीप नरके यांचे बंधू असून अजित नरके यांचं नाव सुद्धा जोरदार चर्चेत आहे। महायुतीचा चेअरमन निश्चित झाल्यास यातील कोणास प्राधान्य मिळणार हे गुलदस्त्यात आहे। आत्तापर्यंत विश्वास पाटील, बाबासाहेब चौगुले, नावेद मुश्रीफ ही नावं चर्चेत होती, पण ती सध्या मागे पडली आहेत। विश्वास पाटील यांनी चेअरमन पदासाठी नकार दिलाय। नावेद मुश्रीफ सुद्धा चेअरमन पद स्वीकारणार नाहीत असं जाहीर केलंय। बाबासाहेब चौगुले यांचं नाव मागे पडल्याचं दिसतंय, तर गोकुळचे चेअरमन म्हणून नरके व चुएकर यांच्या नावाची मोठी चर्चा आहे। बैठकीनंतर गोकुळची लॉटरी कोणाला लागणार हे बुधवारीच कळणार असून तोपर्यंत फक्त तर्कवितर्काच्या चर्चा आपणास ऐकाव्या लागणार आहेत।